आज आपण नांदेडच्या नायगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ नेतृत्व सन्माननीय बालाजी बच्चेवार साहेब यांच्यासोबत आपण बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्याशी दरम्यानच्या राजकीय घडामोडी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार सर, आपण नुकतीच लोकसभा निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून आपल्या नायगावचे भूमिपुत्र सन्माननीय वसंतरावजी चव्हाण हे निवडून आले होते, परंतु त्यांचं अकाली निधन झालं आणि लागलेच या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे अगदी झपाट्याने वाहत असल्याचं दिसून येत आहे। तर या अनुषंगाने आपण या निवडणुकीकडे कसं पाहता की म्हणजे उमेदवार कोण असेल किंवा काय म्हणजे घाई होते या ठिकाणी, आपण काय सांगणार आहात याबद्दल? लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी स्वर्गवासी खासदार वसंतराव चव्हाण या ठिकाणी निवडून आले होते, परंतु त्यांच्या अकाली जाण्यामुळे या ठिकाणची लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे। ह्या पार्श्वभूमीवर आपण मला प्रश्न विचारताय, परंतु आताच लोकसभेची अथवा विधानसभेची कुठलीही निवडणूक अजून जाहीर झालेली नाही। ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष घाई करतय की या ठिकाणी अजून स्वर्गवासी झालेले खासदार वसंतराव चव्हाण यांचे दिवस सुद्धा पूर्ण झालेले नाहीत, परंतु लगेच काँग्रेस पार्टीने कालच नांदेडमध्ये बैठक घेऊन या ठिकाणी वसंत चव्हाणांच्या मुलाला उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा ठराव केलेला आहे। ही थोडी काँग्रेस पक्षाची घाई गडबड दिसून येते। ह्या ठिकाणी हा मतदारसंघ, हा जिल्हा शोकसागरात बुडालेला असताना एक राष्ट्रीय पक्ष म्हणून एक राष्ट्रीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घाई गडबड करणे हे अत्यंत चुकीचे आहे असं माझं मत आहे। निश्चितच आपण जे मत मांडले त्या मताशी नागरिकांचं देखील सहमत असणार, यात काही दुमत नाही, परंतु आपल्याला असं वाटते का आता नुकतंच म्हणजे विधानसभेच्या निवडणुका देखील म्हणजे अगदी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहेत, त्यासोबतच लोकसभेची निवडणूक लागेल असं वाटते का आपणास? ह्या ठिकाणी ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या जर निर्वाचन आयोगाकडे जर गेल्या असतील तर निश्चितपणाने विधानसभेच्या निवडणुकीबरोबर लोकसभेची सुद्धा निवडणूक लागू शकते। भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या उलटापालटी झालेल्या आहेत। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे बीजेपीत आले लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, नंतर निवडणुका झाल्या, यामध्ये भाजपला अपयश आलं, त्यानंतर आता परत त्यांचे मेहुणे देखील म्हणजे आता माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे परत काँग्रेसमध्ये जाणार आहेत। मग यावर आपण कसं पाहता की लोकसभेची निवडणूक पुढची कशी असेल? मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर जिल्ह्यामधले सर्व राजकीय समीकरण बदललेले आहेत। त्यानंतर लोकसभेची रिझल्ट सुद्धा आले। ह्या ठिकाणी त्यांच्याबरोबर अनेक काँग्रेसची मंडळी आले, त्यामध्ये खतगावकर साहेब सुद्धा आले, परंतु एकंदरीत स्वर्गवासी खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या अचानक जाण्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे, राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे, ही पोकळी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष सुद्धा प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तो प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्याकडे वसंतरावजी चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसला नेता मिळाला होता, परंतु त्यांच्या अचानक झाल्यामुळे सर्व जिल्ह्याची समीकरण बदललेली आहेत। अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष एक प्रबळ अशा पद्धतीचा नेता शोधत आहे। निश्चितपणाने त्यांची अनेक जणांसोबत काँग्रेसच्या नेतृत्वाची चर्चा सुद्धा चालू आहे, किंबहुना ती भारतीय जनता पार्टीतील नेते येण्यासाठी इच्छुक आहेत का याची सुद्धा चाचपणी करत आहे। त्यामधीलच आपण म्हणताय त्या पद्धतीने मी पेपरच्या माध्यमातून सगळ्या एकंदरीत राजकीय चर्चेवरून
भास्करराव पाटील खतगावकर पुनश्च काँग्रेसमध्ये येणार अशा पद्धतीची चर्चा आहे। निश्चितपणाने ही प्रस्थापित मंडळी आहे। प्रस्थापित मंडळी कुठल्याही परिस्थितीमध्ये, आमचा लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातच राहिलेला आहे। ही प्रस्थापित मंडळी कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरात सत्ता राहिली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही काम करत असतात। त्यामुळं जर भास्करराव पाटलांनी जर काही निर्णय घेतला तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, ते भारतीय जनता पक्षामध्ये राहू शकतात, ते काहीही करू शकतात असं माझं मत आहे। पण असं म्हणताय की भास्करराव पाटील खतगावकर भाजपात राहिले काय किंवा गेले काय, म्हणजे फारसा भाजपाला काही फरक पडणार नाही असं आपलं मत आहे। परंतु आपण मागील अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, त्या ठिकाणी आपण विजय मिळवलेला आहे आणि दुसरी गोष्ट विधानसभा देखील आपण लढवलेली आहे। तर आगामी विधानसभेमध्ये वैयक्तिक आपण म्हणजे भाजपासोबत राहून म्हणजे उमेदवारीची मागणी केली का किंवा आपली उमेदवारी राहील का, याबद्दल काय सांगणार आपण? नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी किती जण इच्छुक आहेत हे आपल्याला तर माहीतच आहे। त्यातील मी एक आहे। निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं गेल्या 30 वर्षापासून काम करत असताना ह्या ठिकाणी नायगाव तालुक्याच्या निर्मितीनंतर नायगाव विधानसभा 2009 मध्ये अस्तित्वात आला। त्यावेळेसपासून 2014ला उमेदवारी मागितली, 2019ला मागितली, आता 2024 आणि ह्याही वेळेस भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितलेली आहे। आम्ही स्वप्न बघणारी कार्यकर्ते मंडळी आहोत आणि पक्षाचं निस्वार्थपणे गेल्या 30 वर्षापासून काम करत असताना नायगाव विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नरत आहे। निश्चितपणाने मला यावेळेस अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करेल आणि मला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी देईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। नायगाव भारतीय जनता पार्टी यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करेल आणि मला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी देईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। नायगाव विधानसभा निवडणूक ही मागच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर विद्यमान आमदार राजेश पवार यांनी लढवली होती आणि यावेळेस ही जागा इथलची रिपाईलाच जाणार का भाजपाकडे राहणार, आणि जर समजा भाजपाकडे असेल तर मग उमेदवार नवीन चेहरा असला पाहिजे अशी लोकांची भावना आहे। तर नवीन चेहरा कोण असेल? आणि दुसरा एक माझा सोबतच प्रश्न आहे, लोकसभेसाठी देखील म्हणजे उमेदवार कॅपेबल कोण राहील? विद्यमान म्हणण्यापेक्षा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे असतील का अन्य कोणी उमेदवार असेल असं आपणास काय वाटते? आपण प्रश्न उपस्थित केलात की नायगाव विधानसभेसाठी यावेळेस ही जागा भारतीय जनता पक्षाकडे येईल का? ही जागा गेल्या वेळी रिपाईकडे होती। अशी आमची मागणी आहे की ह्या वेळेस ही जागा भारतीय जनता पार्टीच लढवेल, त्यात शंका बाळगायची आवश्यकता नाही। आणि यावेळेस ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलात की मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर आपणच आपल्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये विचारलात की लोकांना बदल हवा आहे। निश्चितपणाने याची नोंद भारतीय जनता पार्टीची ज्येष्ठ मंडळी कोर टीम घेईल आणि निश्चितपणाने यावेळेसचा उमेदवार हा रिपाईचा नसून भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि तोही फील्डवर काम करणारा, पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झटणारा, भारतीय जनता पार्टीसाठी तन मन धन वापरणारा कार्यकर्ता असेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे। आणि निश्चितपणाने आपण ज्या पद्धतीने उल्लेख केलात की लोकसभेच्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठीने घ्यायचा आहे। शेवटी जो पक्ष आदेश देतो त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते। चिखलीकर साहेबांनी सुद्धा सांगितलंय की या ठिकाणी पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने माझा निर्णय असेल, शेवटी याचा निर्णय पक्षाने करायचा आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता उमेदवार कोण असेल, का पूर्वीचाच उमेदवार असेल, का पक्ष काय वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेईल, का इतर उमेदवार देईल,
ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्व ह्या गोष्टीचा येणाऱ्या काळामध्येच आपल्याला उहापोह होईल. आता यावर जास्तीचं भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. तर हे नायगावचे भूमिपुत्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बालाजी बच्छेवर साहेब हे होते. तर त्यांनी आमच्या MCN TV न्यूज चॅनलसोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. मी गंगाधर गंगासागरे, नायगाव, नांदेड.